नमस्कार, आपण आहोत उदगीरमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं लोहारा जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहेत विजयकुमार कांबळे हे आपल्या सोबत आहेत. ते गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमका कसा प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय, मतदारांचा मिळतोय, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांचं नेमकं विजन काय आहे, ते येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय करणार आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मला सांगा, निवडणूक लढवत आहात लोहारा जिल्हा परिषद सरकारमधून, काय नेमकं आता विजन असणार आहे तुमचं? काय लोकांसाठी तुम्ही करण्याचं ठरवले? मी जिल्हा परिषद सर्कल लोहारा गटातून निवडणूक लढवत आहे आणि मी प्रत्येक गावोगावी प्रचार करत गेल्या 3-4 दिवसापासून फिरत आहे आणि खूप प्रचंड मताने मला जनतेनं सहकार्य करत आहेत. तरी मी नाल्या, रस्ते, गावोगावी जे अडचणी असतील ते 100% काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि मी आता सध्या हंगरगा ह्या गावामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नारळ फोडून आता मी प्रचारात सुरुवात करणार आहे. एकंदरीत जर बघितलं गेलं तर तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीचे उमेदवार आहात. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीनं मतदारांचा प्रतिसाद मिळतोय? आतापर्यंत किती गावामध्ये तुम्ही प्रचार केला? आतापर्यंत मी कमीत कमी 8 ते 10 गावामध्ये प्रचार साठी गेलो आहे. 100% लोकांचा प्रतिसाद भारतीय जनता पार्टी आणि माझी महायुतीकडून उमेदवारी आहे. 100% लोकांचा प्रतिसाद आहे माझ्या. एकंदरीत पाहिलं तर हे होते जिल्हा परिषद लोहारा गटाचे उमेदवार विजयकुमार कांबळे. ते गावोगावी फिरत आहेत आणि मतदार जे आहेत ते त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, उदगीर. किशन गोरखनाथ रणक्षेत्री लोहारा गटातून पंचायत समिती गण कुमठा निवडणूक लढवत आहे. गावोगाव आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमचं जे सर्कल आहे टोटल सर्कलमध्ये आम्ही फिरलो आणि मतदाराचा कौल चांगल्या प्रकारे आमच्याशी पाठीशी आहे आणि आम्ही लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करीन आम्ही दोघ जण मिळून.